कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात् शरीरं यत् अवाप्नोति यच्च अपि उत्क्रामति ईश्वरः गृहीत्वा एतानि संयाति वायुः गंधान्यव आशयात असा पदच्छेद आहे. अन्वय जास्त आहे, बराच आहे. वायुः आशयात गंधान्यव ईश्वरः त्यात ईश्वरः अपि यत् उत्क्रामती. मग एतानि गृहीत्वा यत् शरीरं आवाप्नोति संयाति असा आहे अन्वय. अर्थ असा आहे, वारा हा त्या आशयातून त्याच्या स्थानातून ज्याप्रमाणे वायू हा गंधाला घेऊन जातो त्याचप्रमाणे ईश्वर हा म्हणजे हा जीवात्मा देखील उत्क्रामती म्हणजे याचा अर्थ हा जीवसुद्धा या शरीरातून संपूर्ण या इंद्रियाला घेऊन जातो आणि जातून काय करतो, शरीरं यत् अवाप्नोति तो दुसऱ्या शरीराला प्राप्त करतो. एतानि गृहीत्वा यत् शरीरं अवाप्नोति संयाति तर तो सुद्धा दुसऱ्या शरीरामध्ये हे संपूर्ण याला घेऊन जातो असं एक उदाहरण दिलेलं आहे. सरळ अर्थ असा आहे, वारा वासाच्या वस्तूपासून म्हणजे थोडक्यात उदाहरण नेहमीचं जसा वायू त्या फुलातून गंध घेऊन जातो त्याप्रमाणे ईश्वर शब्दाचा अर्थ काय आहे, जीवात्मा. त्याचप्रमाणे तसा देहादिकांचा स्वामी असणारा जीवात्मा, तो जीवात्मा या शरीराचा त्याग करून म्हणजे या शरीराचा त्याग करून त्या शरीरातून मनासहित इंद्रियाबरोबर घेऊन जातो आणि तो दुसऱ्या शरीराला प्राप्त होतो, दुसऱ्या शरीराला मिळवतो. वाकडा तिकडा अर्थ आहे, पण अर्थ एकदम सोपा आहे, काहीच नाही. जसा वारा फुलातून गंध घेऊन जातो तसा हा जीवात्मा या शरीरातून मन इंद्रियासह दुसऱ्या शरीराला जाऊन प्राप्त होतो. एवढाच अर्थ आहे त्याचा, दुसरा काय अर्थ नाही. श्लोकातही तेवढाच अर्थ आहे. माझं काल डोकंच बंद पडे तर काय सांगू त्याचं. 4 श्लोक तर त्याचा अर्थ ते पता काय सांगणारा म्हणून तो दगडावरही बोलत होतो, त्याचं काय नाही बोलायचं ठरले होते. पण मग उगाचच बोलण्यात काय मजा नाही. पण चलत काहीतरी सांगावं त्याला करता. सांगायला बसणारी माणसांनी काही सांगितलं तुम्हाला तरी काय कळत आहे, तुम्ही आपलं ऐकतच राहतात. तुम्ही ऐकत बरं चला. जीव झाला तरीसुद्धा, अंश झाला तरीसुद्धा आणि ईश्वर झाला तरीसुद्धा
जे सामर्थ्य येतं ते सामर्थ्याकरता त्याला वेगळं काहीतरी स्वीकारावं लागतं. कोणीही सशक्त नसतो, कोणीही सशक्त नसतो. उदाहरण, मनुष्य अगदी किंचित असला असता, लुकडा पैलवान जरी असला तर तो कदाचित शस्त्राचं साह्य घेऊन सशक्त बनतो, संपत्तीचं साह्य घेऊन सशक्त बनतो, विद्येचं साह्य घेऊन सशक्त बनतो. काहीतरी त्याला स्वीकारल्याशिवाय राजा किती जरी बलवान असला तरी त्या राजाला सैन्याचं बल असतं, संपत्तीचं बल असतं. कशाने तर तो बलवान होतो. तसं स्वतंत्र काय, तर काय बलवान काय होईल तो? मग कोणी असेल, जेड असेल, चेतन असेल, मग त्याला काहीतरी बाकीचे जे गुण असतात त्या कालामध्ये त्याने तो सशक्त होत असतो. तशी गोष्ट आहे. मग जीव जरी झाला तरी तो सामर्थ्यवान होतो आणि सामर्थ्यवान होऊन कशाचं तरी साह्याने ते ओढितो, मग कोणाला तरी ओढितो. तो जीव हा सामर्थ्यवान होतो आणि मग या मन, बुद्धी, इंद्रियासह तो दुसऱ्या शरीरात त्याला ओढीत घेऊन जातो. कारण त्याला सामर्थ्य मिळालं असतं संस्काराचं. अनेक जन्मातले संस्कार असतात, त्या संस्काराचं सामर्थ्य मिळालेलं असतं. वास्तविक पाहता तो आहे मुळात परमात्माच. पण तरी तो परमात्मा जेव्हा या चिदाभास रूपाने अंतःकरणात येतो आणि अंतःकरणात आल्याच्या नंतर त्यात कोणतीही क्रिया होत त्याला जाणं येणं नसलं तरीसुद्धा बिचारा हा सगळ्या मंत्रिमंडळाचं साह्य घेतो, बलवान होतो. आणि बलवान झाल्यानंतर इथून तिथं, तिथून तिकडं, कोणीकडे तरी त्याची ही प्रक्रिया सगळी होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इथला ईश्वर शब्द आहे जीव, म्हणजे जीवात्मा. तो जीवात्मा यांच्या साह्याने, जीवात्मा काय तसा जात नाही, जीवात्म्याला काय जाता येत नाही, पण मग या सगळ्या इंद्रियांचं साह्य घेतो आणि इंद्रियाचा साह्याने तो बलवान होतो. आणि त्या बलवान झालेल्या जीवाला मात्र पाहिजे तो त्या बाजूला घेऊन जायला त्याचा तो जातो. मग त्याला काय म्हणतात? ते चमचे म्हणतात. त्याला चमचे म्हणतात. मग तो शेटजीचा चमचा असतो, एखादा ठेकेदाराचा चमचे असतात, पोडऱ्याचे चमचे असतात, महाराजांचे लई चमचे असतात, जास्तीत जास्त इतके चमचे असतात महाराजांचे. आता मला नाही कोणी चमचे मिळाले म्हणा, ते माझं दुर्दैव म्हणा. पण काही माणसं एवढे पेटतात, तुम्हाला सांगतो. आमचे महाराज, आमचे बाबा प्रपंच सोडणार, दुनिया सोडणार, आयुष्याचे आयुष्य वाहून देणार बाबा करता, काही पण करतात माणसं. इतका उदो करणार आयुष्याचे आयुष्य. तुम्ही पाहिलं आहे ते क्षीरसागर महाराज, ते नगरचे, ते कितीतरी लोकांनी आयुष्य झोकून दिलेत. बागलात मी आता त्या याला कार्यक्रमाला गेलो होतो कल्याणला. तिथे ते एक मी त्या एका माडी इमारतीमध्ये होतो. तो एक माणूस आला तिथं. तर ते महाराजांचं कार्य चाललं आहे, आमकं तमकं, फक्त 10 रुपये घ्यायचे. नाही, मला एवढं टार्गेट दिले, 1000 पावत्या फाडायचं टार्गेट. म्हणजे पहा ही गोष्ट आता आहे. तिने हे सगळं वाहून घेतलं त्याच्याकरता. आणि मग हे कशा करता? हे असे चमचे, त्या चमच्यानी तो माणूस सशक्त होतो. पण शेवटी तो मनुष्य तो चमच्याच्या ताब्यात जातो, ही गोष्ट पण नाकारता येत नाही ना. त्याचा ते गुलाम बनवतात. ते काही सोपे थोडेच असतात, ते सोपे नसतात. ते बऱ्याच वेळा जे राजकारणाचे पिये असतात, ते पिये त्याला कोणत्या बाजूला वळवतील ते शेवटी त्यांना जास्त माहिती असतं. मग हे चमचेच बलवान होऊन आणि मग त्याला पाहिजे तिकडं वळवतात. तर जसे हे पुढाऱ्याचे, ठेकेदाराचे, महाराजांचे, हे सगळ्यांच्या भोवती जे चमचे असतात आणि ते चमचे मग त्याला बलवान बनवतात आणि त्या चमच्याला पाहिजे तसं तिकडं घेऊन जातात. तशी गोष्ट आहे जीवात्म्याची. ही इंद्रियत काय आहेत? हे सगळे त्याचे हे चमचे आहेत हे सगळे. आणि या चमच्याच्या साह्याने त्याला गुरफडलं. मग इंद्रियाच्या साह्याने विषय भोगून त्याला सगळं बलवान तर केलं. पण बलवान कोणत्या बाजूला केलं? अधोमुखी बलवान होतो आणि ऊर्ध्वमुखी बलवान होतो. बल तर कोणतं असतं? प्रसिद्ध कुप्रसिद्धी असते आणि सुप्रसिद्धी पण असते. प्रसिद्धी दोन्ही आहे, फक्त कु का सु. तसंच बलवान की योग्य की अयोग्य, तसाच प्रकार आहे. मग तसे हे सगळे पंचेंद्रिय ज्या असतात, हा मनाचा बोजा घेतात. आणि कर्मेंद्रिय, प्राण, आपण त्याला काय म्हणतो 10 इंद्रिय म्हणा, म्हणजे पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण,
आणि पंचज्ञानेंद्रिय आणि काल सांगितलं तुम्हाला 16 माना किंवा 19 माना. मग सगळं जर एवढं मंत्रिमंडळ एकत्र आलं तर ते बलवान होणार की नाही? बलवान झालं. तर जीवात्मा तिकडं काय जात नाही. पण असा जो जीवात्मा बलवान होतो आणि मग ते हे सगळे चमचे त्या जीवात्म्याला कुणीकडं वढतील याचा काय भरोसा नाही. आता शेवटी मालक घेतल्याशिवाय मालकाच्या नावाने सगळे नारळ फोडायचे असतात. सगळे तर मालकाच्या पोट जे चमचे असतात ते त्याच्या नावावरच तर जगतात. पण त्याचं नाव पुढं करून तसं झालं आहे. ईश्वर हा जीवात्मा त्याच्या नावाने त्याला घेऊनच हे सगळे इंद्रिय भोगून 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 संस्कारणी बलाढ्य झाले. आणि बलाढ्य झाल्यानंतर चला त्याला जिकडं पाहिजे तिकडं त्याला ते घेऊन जातात. असं प्रकारे जाऊ द्या असं आहे. तर मग हा जो जीव आहे तो इंद्रियाच्या साह्याने असा बलवान होतो. मग ह्या शरीरातून त्या शरीरात जातो, त्या शरीरातून ह्या शरीरात जातो. मग त्यांना कुणीकडे ओढीत नेतात ही इंद्रिय हे काही सांगता येत नाही. मग आता जिथं योग्य असतं तिथं अयोग्य असतं तिथं हे जो ज्या शरीरात गेला ते शरीर त्याला अत्यंत रमणीय वाटतं. आपल्याला असं मागं तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं गुरु महाराजांचं. डुकरात जन्मात गेली म्हणली तुम्हाला माझ्या डोक्यात घाल मी लवकर त्या युनितून मुक्त होईल. पण तिथं गेलो त्याला ते सोडू वाटत नाही. एखाद्या वाघ आणि हरीण पकडल्याच्या नंतर तो त्यातून सुटण्याकरता केवढा प्रयत्न करतो. त्याला जगायचं आहे, त्याला वाचायचं आहे. कोणालाही मरू वाटत नाही. मृत शब्द कोणत्याही योनीमध्ये. पण तरीसुद्धा इंद्रिय त्याला मारण्याच्या दारात इंद्रियच नेतात. इंद्रियच त्याला मारतात आणि भोगानेच तो त्यात हे होतो. आणि तेच इंद्रिय त्या शरीरात राहून राहून त्याला त्यांचे पोट भरत नाही. तिथून त्याला काढतात तर नवीन शरीरात घालतात. आणि तिथं ना पोट भरलं का अजून पुढे जातात. बस या पोटा कारणे झालो पांगेला जना. नसरेची मायबाप आणि भिक्क नाही खंडना. पुढारा म्हणती एक चल पुढे चल पुढे. डुकरातून गेला तर मांजरातून गेला तर कुत्र्यात. कुठं चल पुढे. पुढारा म्हणती एक त्या नाही करू ना. श्वान हे पाठी लागले. भिक्क नाही खंडना. श्वान हे पाठी लागले काय आशा भाऊ दारुणा. अशी गोष्ट इतके बलवान होता ते. आणि मग त्याला तो जीवात्मा त्यांच्या ह्या सगळ्यात गुरफाटला. म्हणजे मग तो या शरीरातून त्या शरीरात घेऊन जातो असं या श्लोकाचं तात्पर्य आहे. तर त्याकरता इथं उदाहरण दिलं आहे. काय दिलं ते वायू. तर वायू आशयात गंधान येऊ. जो वायू आहे तो वायू आशयात नाम गंधाचं स्थान. आणि गंधस्थान काय असतं हे काय गोष्ट नाही. आता त्याच्यावर लई सांगण्यात काय मजा नाही. आपल्याला गंध पृथ्वीच्या ठिकाणी गंध हा पृथ्वीचा गुण आहे. गंध हा पृथ्वीचा गुण आहे. म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी 5 गुण आहेत. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. त्यापैकी गंध हा प्रमुख मानलेला आहे. गंधाचे प्रकार आहेत 15. गंधाचे प्रकार आहेत पण ते नाही सांगितले ते कवर सांगत असतो. मला त्याचा काय उपयोग आहे नाही. तुपाचा वेगळा, तापलेला तुपाचा वेगळा, कडालेला तुपाचा वेगळा, तेलाचा वेगळा, तापलेला तेलाचा वेगळा, प्रेताचा वेगळा, फुलाचा वेगळा. त्या का कोशाकारीन भलतं गेले केवढं केलं ताण करू जे आले सगळं यानं देऊन तुम्हाला सांग. तुमच्या काय लक्षात राहत नाही. कुठं जीवाला त्रास करून घेऊ म्हटलं. नाही तुम्हाला सांगायचं मी सांगतो सगळं एका ते कोश पाहून तुम्हाला उद्या सांगा त्याचं. पण काय त्याचं गंधाचे प्रकार आहेत. थोडक्यामध्ये गंधच असतो. सुगंध आणि दुर्गंध, सुरभी असुरभी. आणि त्या गंधाचं स्थान गुण तर तोच असतो. शेवटी पुष्पातला झाला काय, प्रेतातला झाला काय, घाणीतला झाला काय, गंध सगळे बदलतात. पण शेवटी काय तो गुणच आहे. गंध गुणच आहे तो. आणि तो गंध गुणीला सोडून कधी राहत नाही. गुण आणि गुणी याचा समवाय संबंध असतो. पुष्पाला सोडून गंध राहतो असं कधी घडत नाही. कारण गुणगुणीचा संबंध असतो. मग आता इथं म्हटले त्या ठिकाणी काही हा गंध काय करतो म्हटले तर तो वायू त्या आशयातून नाम पुष्पातून आपल्याला कळण्याकरता गंधाचे स्थान एक लाखो स्थान आहेत गंधाचे. आणि त्यातून तो वायू त्या गंधाला घेऊन जातो. ते वाऱ्याला शक्य असतं का? वारा नेऊ शकतो का? नाही नेऊ शकत. दुसरी गोष्ट
तो वारा गंध घेऊन जातो आणि काय करतो? विकायला नेतो का काय करतो? त्याला नेऊन करायचं काय? त्याला न्यायचं काय? वारा गंध नेऊ शकतो का? आणि वाऱ्याला गंधाची गरज आहे का? मग तो नेतो तरी का? कशा करता चाललंय ते? वायू आणि गंध हे दोन्ही अमूर्त आहेत, त्यांच्यात क्रिया होईल का ते? वारा दृष्टीला दिसतो का तो? नाही. दृष्टी पण तो इंद्रियाला कळतो, पण मूर्त नाही ना तो, त्याला काय हातपाय नाहीत ते. मग गंध काय? गंध अमूर्तच आहे. गंध घ्राण इंद्रिय त्याला जाणल्या जातं, दुर्गंध सुगंध, पण गंध अमूर्तच आहे, वायू अमूर्तच आहे. मग तो वायू त्या गंधाला नेतो म्हणजे कसा नेतो आणि नेऊन तो काय करतो? पहिलं सांगतो, वायू गंधाला नेतो, त्याच्या वायूला ते माहीतही नसतं. जसं अंधकार आहे की नाही हे सूर्याच्या गावीच नसतं, त्याला काय माहीतच नसतं. तसा प्रकार आहे वायू हा स्वभावता. जशी गंगा स्वभावता चालते, वेद स्वभावता बोलतो, सूर्य स्वभावता सूर्याच्या उदयात हजारो व्यवहार घडतात, अंधकाराची निवृत्तीने हजारो व्यवहार घडतात, पण त्याला काय माहीत नसतं ना ते. त्याप्रमाणे वारा फक्त वाहतो, वारा वाहतो, त्याच्या स्वभावाने वाहतो, पण तो गंध स्वभावत्यारित्या तो इथून तिथे जातो, तो तेवढं सांगायचं. तो गंध जात नसतो. कारण का? गंध हा पृथ्वीच्या ठिकाणी असतो आणि पृथ्वीचा आणि गंधाचा हा समवाय संबंध असतो, त्याला नित्य संबंध म्हणतात. नित्य संबंध समवाय हा. मग तो नित्य संबंध असतो, तो पृथ्वीतून वेगळा होईल का? होणारच नाही. पृथ्वीतून वेगळा होणारच नाही. जसं झाडाच्या पानातून हिरवा रंग हा वेगळा होतच नसतो, गुण हा गुणीला कधी सोडित नसतो. आणि मग त्या वायूनी तो गंध नेला कसा? गुण जर गुणीला सोडित नाही तर तो वायू त्या गंधाला घेऊन गेला कसा काय? जायलाच कसं काय? तो कसा नेल तो? तर त्यातलं तात्पर्य असं आहे, 1 किलोमीटर जर 2 किलोमीटर जर एखाद्या काळात मोठी पुष्पाची बाग असेल, तो वारानं आला तर तो गंध आपल्या नाकापर्यंत येऊन ठेपतो. मग तो गंध येत नाही तर तो गंध पृथ्वीला सोडत नाही. त्या पृथ्वीचे बारीक कण असतात, अत्यंत अणुरेणू म्हणतात त्याला, सूक्ष्म अणुरेणू, परमाणू. मग असे जे असतात तर तो गंध त्याच्यावरती असतो आणि तो ते बारीक कण घेऊन जात असतो. गंध नेता येत नसतो, गंधात ती प्रक्रिया होणार नाही. आणि मग ते बारीक कण येऊन आपल्याबरोबर नाकाशी संबंधित येतात आणि मग आपल्याला सुगंध येतो. असा आकाशात गंध आला आणि तुमच्या नाकात गेला, असं कधी घडणारच नाही ते. कारण गुण हा गुणीला सोडून राहत नाही ना. आणि गुण कोणाचा आहे? तो पृथ्वीचा आहे. पृथ्वीला सोडून वेगळा कसा येईल तो? तर मग वायू काय करतो? त्या पृथ्वीचे बारीक सूक्ष्म कण असतात, ते सूक्ष्म कण त्याच्या स्वभावात ते उडतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात. हे तुम्हाला प्रक्रिया समजून सांगायची म्हणून समजून सांगितली. प्रश्न एवढाच आहे, जसा हा वारा सहजरित्या वाहतो, सहजरित्या पृथ्वीचे बारीक कण घेऊन जातो आणि त्याच्याबरोबर तर सगळा गंध सुगंध हे जातो, यातला एवढाच अर्थ आहे. तसा वायूतलं जसं सशक्तीकरण असतं, वायूतली जी शक्ती असते, त्याचप्रमाणे या जीवात्म्याच्या बाबतीमध्ये कर्म, त्याला प्रारब्ध म्हणतात. ती कर्माची एवढी जबरदस्त शक्ती असते. त्या कर्माच्या साह्याने पहिलं आहे कर्म, आणि कर्माच्या नंतर येतात इंद्रिय, आणि इंद्रियाच्या नंतर येतो जीवात्मा म्हणजे ईश्वर. आणि मग त्यामुळे कर्माच्या वायूने ही इंद्रिय इतके वेगाने हलतात आणि त्या जीवात्म्याला पाहिजे तसं कर्माच्या दृष्टीने मग ते पाहिजे त्या तिकडे घेऊन जातात. असा या श्लोकाचा अर्थ. आणि म्हणून या ठिकाणी हे जे लोक सगळे अर्थ आहेत, वायू करता होत नाही ते स्वभावत होतं, तसं प्रारब्ध कर्म जे बनलंय ते बनलं. कर्म तर जड असतं, पण जे तुम्ही बनवलंय स्वतः, तुमच्या कर्मातून परिपाक होऊन एक प्रारब्ध कर्म तयार झालं. आणि प्रारब्ध कर्म तयार झाल्याच्या नंतर त्या प्रारब्धाच्या अनुसार इंद्रिय भोगून बलवान होतात. आणि त्या इंद्रियाच्या त्या कर्माच्या पद्धतीने मग इंद्रिय आणि जीवात्मा त्याप्रमाणे, जसा वायू त्या पुष्पातून गंध स्वभावता जातो, तसंच या कर्माच्या साह्याने म्हणा, कर्माच्या बलवत्तेने म्हणा, कर्माच्या स्वभावाने म्हणा, ते इंद्रिय आणि जीवात्मा सहजरित्या या शरीरातून त्या शरीरात असा वाहून जातो.
असा याचा अर्थ आहे. तर शब्दशः अर्थ आहे येतानी नाम या इंद्रियांना आणि गृहीत्वा नाम घेऊन संयाती तो जातो म्हणजे या शरीरातून त्या शरीरात जातो आणि दुसऱ्या शरीराला तो प्राप्त होतो. ही हे काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे निसर्गतः जी क्रिया असते या सृष्टीची, ती प्रश्न एकाच जीवाचा नाही किंवा मनुष्य शरीराचा नाही, जेवढे याच्यावर जीव आहेत त्या सर्व जीवांची ही प्रक्रिया सांगितली भगवंतानी. असा जो जीव आहे तो एकूण सर्व 10 इंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण मिळून सगळे असतात आणि याचा चालक असतो एक मुख्य. त्याचा मुख्य कोण असतो? अहंकार. आणि त्या अहंकार, जीवाच्या ठिकाणी असणारा अहंकार, आणि तो अहंकार होतो मुख्य ड्रायव्हर. आणि मग तो इंद्रिय आणि हे सगळे मिळून आणि जीवात्मा असा झाला का तिथं अहम असते. आणि तो अहंकाराने कर्माचं बलवत्तर दोन्ही एकत्र येतात आणि पाहिजे त्या शरीरामध्ये. पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला पाहिजे नाही, कर्माला जे पाहिजे, कर्माने जे ठरवलेलं आहे, कर्माने ठरवलं आहे, कर्मात जे आहे, प्रारब्धात जे आहे, पुढचं शरीर कोणतं आणि किती त्याचं आयुष्य किती आणि किती काळ राहायचं आणि कसं जगायचं ते प्रारब्ध ठरवतं. या पद्धतीने हा जीवात्मा इंद्रियांना घेऊन या शरीरातून त्या शरीरात जातो. हो, हां, चांगला का राहत नाही, म्हणजे समजा तो दुसऱ्या जन्मात गेला पण तिकडे चांगला असताना तो तिकडे तसाच का राहत नाही. मग तिकडं राहत नाही तुम्हाला कोणी सांगितलं तसं? नाही नाही, मग तो समजा आता मी गेलो मी डुकराच्या जन्माला गेलो, हां, मी आता समजा इथं जाई काही चांगले गुण आहे ते तिकडे का जात नाही? जसा फुलाचा सुगंध जातो हो. तसा हा सुगंध तिकडे का जात नाही? ते मूळ मुद्दा आहे. रेल्वे एवढी मोठी असते, तो तिकीट मास्तरकडे जातो. तिकीट काय सगळ्याच एकच नसतं ना. फर्स्ट क्लास आहे, 2 टायर आहे, 3 टायर आहे आणि जनरल आहे, सगळे असे तिकीट आहेत ना. तर तुम्ही तिथून कोणतं तिकीट घेऊन आलं तिथं तुम्हाला बसावं लागेल का नाही? तुमच्या प्रारब्धाने तर कुठलं तिकीट काढलं आहे ना इथलं, ते कर्म तुमचं जे तिकीट आहे त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन घाले ना. ते कर्म ते तुमच्या थोडं स्वाधीन असतं, पण ते कर्म तुम्ही पहिलं केलं आहे ना. ते कर्माचं तिकीट तुम्ही त्या जीवाने केलं आहे ते, आणि त्यामुळे तो जीव त्याची ते प्रारब्ध कर्म तयार केलं असल्यामुळे त्या प्रारब्धाप्रमाणे तिथं ना देवाचं चालत, ना तुमचं चालत, ना निसर्गाचं चालत, कोणाचंच काही चालत नाही. कर्माच्या पुढे कोणाचंही चालत नाही. कर्म तुम्ही त्याच्यात ती बदल होऊ शकत नाही, असं कधी घडू शकत नाही, असं कधी घडू शकत नाही. आता लोकांची भावना असते, लोकांचं अज्ञान असतं, तसं कधी घडत नाही. हो, चांगलाच असेल तो काय विषय नाही. याला आपण अनुमानाने ठरवतो. तुम्ही तुमच्या भोगावून ठरवा, तुमचे भोग काय सांगतात, तुमचं जीवन काय सांगतं, जगणं काय सांगते. शेवटी अनुमानत असतं का नाही, अर्थपुत्त ज्या अर्थात तुमचं काय, तुम्हाला काय, तुमचं जीवन काय. आता आरोग्य चांगलं आहे, कपडे चांगले आहेत, आनंदी सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत, तुम्ही ठरवलं ना. ते पाठीमागच्या जीवनात तुमचं कर्म उत्तमच आहे. आज तुम्हाला परमार्थ सगळं काहीही तुमचं प्रतिकूल नाही. याचा अर्थ काय तो मागचंच कर्म तुमचं चांगलं होतं आणि यातही तुम्ही चांगले कर्म करताय. यातून सुद्धा या पद्धतीने मग तुम्हाला तिथं पुढचा तो जन्म मिळणार आहे. तिथं भगवंत तरी काय चालते, त्याचं काय नाही चालत. तो म्हणतो बाबा तू हे कर्म केलं हे तुझं, तुला हे माझ्याकडं काय तो नाही. तुम्ही किती देव तुम्ही संग बोलला काय, मग पांडुरंगाच्या संग मस्त तो दिवसभर बोलत होता. काय करते ते मी काय नाही सांग, हे तुला सहकार्य करतो, तुझं कर्म तू आपला भोग. तिथं काय कोणाला बोट घालता येत नाही. आणि जर त्यात बोट घातलं तर संपूर्ण सृष्टीची सायकलच खलास होऊन जाईल, चालणारच नाही सृष्टी, असं कधी होऊ शकत नाही. पण आता ते कोणाला किती कळतं कर्माचा सिद्धांत. ते प्रयत्न म्हणून टिरी बडवणारी माणसं मूर्खच असतात ते, आणि कर्म म्हणून माझ्या दैवत ते मूर्खच असतात. ते नेमकं कर्माचा सिद्धांत, प्रारब्धाचा सिद्धांत काय आणि कर्माचा सिद्धांत, त्यात याच्यात किती कोणतं स्वातंत्र्य आहे. भोगात तुम्हाला बदल करता येत नाही, भोगात हे प्रारब्धचंच प्राबल्य असतं. आणि कर्तृत्वामध्ये तुम्हाला मुक्तता ठेवली, तुला करायचं आहे काय तू तुझं ठरव. भोगामध्ये कोणालाही स्वातंत्र्य नाही
आणि करण्यामध्ये कोणालाही पारतंत्र्य नाही. जे करायचं तुम्ही ते करूच शकता, पण जो भोग आला आहे त्याच्यामध्ये मात्र बदल नाही. बाटली पडली फुटली फुटली फुटली, तिथं कोणी आलं तर आता काय ते नाही, ते फुटली म्हणजे फुटली, तसला प्रकार येतो. झालं तुमचं अजून काय मास आहे ते. शंका विचारली जर बरं वाटतं, मग सांगायला बरं पडतं ते. मला शंका येते काय व्हायला चालेल, आपले श्रोते हे निशंक आहेत काय? हा निशंकच ना. मग काय व्हायला काय होतं, ठारच आज्ञानी असतं त्यांना काहीच कळत नाही, ते शंका घेत नाहीत कधी. आणि ज्यांना माझ्या आधी कळलेलं असतं त्यांना शंका घ्यायचं काय कामच नाही. हां, नाही तर असं म्हणलं तरी मला बरं वाटतं म्हणा, पण हे तरी कधीतरी विचारलं पाहिजे बा आम्हाला कळलं म्हणून. आता विषय काय अवघड नसतो, फार सोपा असतं हे विषय. त्या प्रकरण ग्रंथासारखं थोडंच अवघड असतं. श्रोत्रैंच चक्षुस्पर्शनैंच श्रोत्रैंच चक्षुस्पर्शनैंच रसनं घ्राणमेव च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनुष्यायम् अधिष्ठाय मनुष्यायम् विषयानुपसेवते विषयानुपसेवते श्रोत्रैं चक्षुस्पर्शनैं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनुष्यायं विषयानुपसेवते श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणम् एव च अधिष्ठाय मनः च अयं विषयान उपसेवते. श्लोक सोपा आहे, अर्थ सोपा आहे, अन्वय करायची सुद्धा गरज नाही. तर श्रोत्र चक्षु स्पर्शन रसन घ्राणम हे आहेत पंच इंद्रिय. श्रोत्र म्हणजे शब्दाचं करण, शब्द ग्रहण करणारं इंद्रिय. चक्षुः म्हणजे रूप ग्रहण करणारं इंद्रिय नेत्र. आणि स्पर्शनम म्हणजे स्पर्श ग्रहण करणारी त्वगिंद्रिया. आणि रसनम म्हणजे रसाचं ग्रहण करणारी रसनेंद्रिया. आणि घ्राणम याचा अर्थ गंधाचं ग्रहण करणारं घ्राण इंद्रिय. एकूण हे सर्व हे पंचज्ञानेंद्रिय आहेत. आणि हे पंच ज्ञानेंद्रिय अधिष्ठाय याचं अधिष्ठान करून यांच्या आश्रयानेच हा अयम काय ते नाही मनः मनः अधिष्ठाय अयम विषयान उपसेवते. तर या ठिकाणी हे मन या संपूर्ण यांच्या आश्रयानेच विषयाचा भोग घेते ना. विषयान उपसेवते म्हणजे विषयाचं सेवन करतं. कोणतं मन कोणत्याही इंद्रियाचं कोणत्याही विषयाचं सेवन करायचं. शब्द ऐकला, शब्द योग्य अयोग्य जर त्यात कानाने शब्द ऐकला आणि मग जीवात्मा आणि मनाचा संबंध असतो, मन आणि इंद्रियाचा संबंध असतो, इंद्रिय आणि विषयाचा संबंध असतो. तिघाचं संपूर्ण करण झाला, विषयाशी इंद्रियात संबंध आला, त्याला ज्ञान नाही होत. त्याला विषयाचा इंद्रियात संबंध आला त्याला ज्ञान होत नाही. तर इथं पहिलं तुम्हाला इथं जीवात्मा आणि मनाचा संबंध असतो, मनाचा आणि इंद्रियाचा संबंध हे ज्यावेळी एकत्र येतील आणि मग अशावेळी जर त्या विषयाशी संबंध झाला तेव्हा त्याला ज्ञान होतं. इंद्रियाचा संबंध झाला बऱ्याच वेळा काहीतरी आपण एकाग्रवृत्ती झाली असते, दुसरा काहीतरी बोलतो नंतर कारण तो काय बोलत होता रे, त्यांनी शब्द ऐकलेला असतो पण त्याला ज्ञान होत नाही. जेव्हा मन ज्या इंद्रियाशी संबंधित होतं त्याच इंद्रियाचा विषयाशी संबंध झाला तेव्हा त्याला त्याचं ज्ञान होतं. तेव्हा त्याला उपभोक्ता म्हणतात. मन हा उपभोक्ता असतो, पण इंद्रियाचं सहकार्य घेतल्याशिवाय
ना त्याला त्या शब्दाचा उपभोग घेता येत, ना त्याला स्पर्शाचा उपभोग घेता येत. जर त्याचं मन जागेवर नसलं तर दुनिया काही दिली त्याला काही लागत नाही. जर भयंकर काही जर झालं मग ते मला अन्न पाणी गोड लागत नाही. याचा अर्थ काय होतो? मन थारेवर नसतं ना, मनाच्या तळमळे आणि चंदन ही अंग पोळे. म्हणून मनाची स्थिरता इंद्रियाशी संबंधित होते तेव्हाच त्याला त्या विषयाचा भोग होतो. त्याच्याशिवाय त्याला भोग घेता येत नाही. कितीही इंद्रिय त्या विषयात बुचकळले तर त्याचा काही उपयोग होत नाही. मग जसं मन त्या इंद्रियाच्या माध्यमातून ते विषय भोगतं, तेच मन त्या विषयाशी आसक्त झालं का तेच त्याला बंधन तयार करतं. बंधनाचे पुटं तयार होतात, बंधनाचे पुटं तयार होत असतात. आणि म्हणून हे मन स्वतंत्र मन पांगळं असतं. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय आणि बैसलो जयावरी. माणसाला पळता येत नाही, पांगळा असतो, त्याला दोन्ही पाय नसतात, त्याला हातही नसतात. आणि जर का तो एखाद्या गाडीत बसला, विमानात बसला, तो किती वेगाने पळतो? विमानाचं अधिष्ठान घेऊन पळतो ना. तसं मन पांगळं असतं, मनाला काही करता येत नाही. मन किंचितही हालता येत नाही त्याला. पण जेव्हा तो एखाद्या इंद्रियावरती आरूढ होतो, ते मन आरूढ होतं, त्या काळात त्या इंद्रियाच्या साहाय्याने जगातले सगळे शब्द ऐकायला मोकळं होतं. ते सगळे शब्द ऐकते ते. म्हणजे याचा अर्थ अधिष्ठाय ते मन त्या श्रोत्रेचं साह्य घेतं आणि मग त्या नाना शब्दाचा भोग भोगतं. ते अधिष्ठाय मन हा अधिष्ठाय, त्याचा अधिष्ठान घेऊनच विषयान उपसेवते. आता एक तुम्हाला श्रोत्रेंद्रिय असते, सगळ्या इंद्रियाची तशीच गोष्ट असते. 10ही इंद्रियामध्ये मन हे सगळीकडं भोगणारं मन असतं, पण ते पांगळं असतं. पांगळं असूनही सगळ्या जगात बलवान होतं. सगळ्या जगात मना इतका वेग अजून त्याचा कोणी मोजू शकत नाही. जसं वायूचा वेग मोजला विज्ञानाने, प्रकाशाचा वेग मोजला, सगळ्या गाड्याचा वेग मनाचा वेग आत्तापर्यंत कोणालाही मोजता आलेला नाही. मनाचा वेग म्हणजे त्याला काय फक्त आकार धारण करायचा आहे. काशीच्या मंदिरावरती सोन्याचा कळस आहे, सोन्याचा कळस म्हणूस तर आकार धरून मोकळं, इतका वेग आहे त्याला. आहे का नाही? तुम्ही काशीचं म्हणूस तर लगेच जगन्नाथपुरी म्हणले का लगेच जगन्नाथपुरी, लगेच कळस बिळस, पंढरपूर म्हणले का लगेच डोळ्यापुढे. इतका वेग आहे त्याला. इतका वेग कशाने बनतो तो? त्याला स्वतंत्र तर जाता येत नाही त्याला. मग तो जसं इंद्रियाचे साह्य घेतं तसं त्याच्यावरती संस्कार असतात. कारण तिथं तुम्ही ते मंदिर पाहिलेलं आहे आणि पाहिल्याच्या नंतर ते संस्कार त्याच्यात घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्या संस्काराच्या आधाराने तिथं होतं, त्याला स्वतंत्र काही करता येत ना. मग असं आहे ते मन. आणि म्हणून हे प्रत्येक इंद्रिय आहेत, ते इंद्रियाचं सहाय्य घेऊन हे मन विषयान उपसेवते. जे विषय आहे ते सर्व ते भोगल्या जातं, पण ते मन असतं. आणि मनातमध्ये काय असतं? मनाच्या पाठीमागे जीवात्मा असतो. याला वेगळं करता येत नाही. जसं एक वस्त्र असतं असं, आणि वस्त्र तुम्ही यातले जर तंतू वेगळे केले तर त्याला तंतू म्हणता, आणि ते सगळे वस्त्र एकत्र केले, तंतू एकत्र केले तर त्याला वस्त्र म्हणता. पण वस्त्र नेमकं कुठं काय आहे? जीवात्मा म्हणून काय नाही, तर मन म्हणून काय नाही, इंद्रिय म्हणून काय नाही. पण ज्यावेळी ते सगळीकडं गुरफडलं असं एकत्र तयार झालं का मग ते याला स्वतंत्र कशालाच नाही काही करता येत. ना इंद्रियाला विषय भोगता येत, ना विषयाचा उपभोग होत, ना मन काही करू शकत, ना जीवात्मा काय करू शकत. हे ज्यावेळी एकत्र येतं तर त्याचवेळी कोणती प्रक्रिया घडते, त्याच्याशिवाय ती कोणती प्रक्रिया घडत नाही. सगळं ज्यावेळी एकत्र येईल त्या कालामध्ये विषयाचा भोग असेल, मग त्याची गती असेल, या शरीरातून त्या शरीरात जाणं असेल, नरक स्वर्ग भोगणं असेल, सुखदुःख भोगणं असेल, यातलं तुम्हाला काहीही वेगळं ठेवता येत नाही. असं आहे. हत्तीने सोंड घरी ठेवली, मग ह्या अरण्यातून त्या अरण्यात गेला, असं कधी घडतं का? ते असं नाही घडत ना कधी. हत्ती म्हणलं का सोंड त्याच्यावरच. आता मुंगी एक पाय घरी ठेवली आणि तिथून दुसरा पाय घेतला, असं थोडंच होतं ते. तशीच गोष्ट आहे. यातून तुम्ही कोणत्याही शरीरात जा आणि कोणताही विषय भोगा, त्यात तुम्हाला यातून वेगळं काय. इथून मी आता डोंगर पाहिला,
डोंगर पाहिलं मग आता इथं प्राण जर नसेल तर पाहिलं का तू? प्राणाचं साह्य नसेल तर ती वृत्ती बाहेर निघू शकत नाही. प्राणाचं साह्य त्याला प्रेशर पाहिजे. प्राणाच्या साह्याने वृत्ती बाहेर जाईल आणि बाहेर गेली तेव्हा तिथं पाहिलं ते बघ पाय आलाच नाही तिथं रूप पाहिजे का नाही? म्हणजे रूप पाय आलं, नेत्र पाहिजे, रूप पाहिजे, प्राणाचं साह्य पाहिजे. मग श्वास घ्यायला तर पाहिजे का नको? त्याच्या पाठीमागे झालं पाहिलं हे डोंगर उंच हिरवं, अरे पण ते ज्ञान व्हायला बंद नको का? ते कोणतं बाजूला ठेवता तुम्ही? कोणत्याला हे बाजूला ठेवता येत नाही, कोणत्यालाही बाजूला ठेवता येत नाही. हे सगळं एकत्र येतं. आणि मग जसं तुम्हाला विषय उपभोगत असताना हे सगळं एकत्र येऊनच ते मन सगळे विषय भोगतं, त्याचप्रमाणे हे मन सर्वांना घेऊन या शरीरातून त्या शरीरात जातं. या श्लोकातही काय फारसं सांगायसारखं नाही, तरी बरंच प्रवचन जोडलं मी तुम्हाला. उत्क्रामंतं स्थितं वापी, उत्क्रामंतं स्थितं वापी, भुञ्जानं वा गुणान्वितं, भुञ्जानं वा गुणान्वितं, विमूढानानुपश्यन्ति, विमूढानानुपश्यन्ति, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं, विमूढानानुपश्यन्ति, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. तो उत्क्रामंतं उत्क्रामंतं वा स्थितं वा भुञ्जानं वा गुणान्वितं अपि येनं विमूढः नानुपश्यन्ति अनि केवलं ज्ञानचक्षुषः पश्यन्ति. मूर्ख मूढ लोक याला पाहत नाहीत आणि ज्ञानचक्षुषः तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. जसे तत्वदर्शी तसे इथं काय म्हणलं ते ज्ञानचक्षुषः असे आहेत ते. तर उत्क्रामंत म्हणजे शरीर सोडून जाणाऱ्या अथवा शरीरात स्थित असणाऱ्या अथवा भुंजा विषयाचा भोग घेणाऱ्या, तसेच 3 गुणाने युक्त असतानाही या 3 गुणांना युक्त असतानाही या जीवात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला अज्ञानी जन जाणत नाहीत, केवळ ज्ञानीच लोक याला पाहतात. तर इथं आहेत 3 मुद्दे. 3 मुद्दे कोणते आहेत? उत्क्रामंत म्हणजे ज्या कालात शरीर सोडून जातं त्या कालामध्ये, किंवा हे शरीर स्थित असतं त्या कालामध्ये, किंवा भोगित असतं त्या कालामध्ये, आणि किंवा गुणांनी युक्त 3 गुणांनी युक्त असतानाही या कालामध्ये. किती झाले ते? शरीर सोडून जाणाऱ्या जीवालाच आणि स्थित असणाऱ्या त्या जीवालाच, किंवा भोगत असणाऱ्या त्या जीवालाच. त्याचप्रमाणे 3 गुणांनी युक्त असताना त्या जीवाला, थोडक्या जीवात्म्याच्या 3 अवस्था सांगितल्यात. त्या जीवात्म्याला अज्ञानी लोक जाणत नाहीत आणि ज्ञानी लोक जाणतात, एवढा त्याचा अर्थ आहे. मग आता जाणारा कोण? या शरीरातून त्या शरीरात जातो त्या जाणारातून जीवात्माच आहे. आणि ज्या काळात आता सध्या शरीरात स्थित आहे त्या काळात तो जीवात्माच आहे. आणि ज्या काळात तो त्या विषयाचा भोगीत असतो त्या काळात कोण? तो जीवात्माच आहे. आणि 3 गुणांनी युक्त असतो त्या काळात कोणतो? तो जीवात्माच आहे. एकूण विषय काय झाला? तो असताना म्हणजे जात असताना, स्थित असताना, भोगीत असताना, गुणात घुटमळत असताना, अशा कोणत्याही अवस्थेमध्ये विमूढः न जानन्ति. मूढ लोक जाणत नाहीत आणि ज्ञानी लोक ते जाणतात. जाणत नाहीत ते का जाणत नाहीत एवढं सांगता येईल. आणि जे जाणतात ते का जाणतात
असाच एवढा प्रश्न आहे, दुसरा काय त्याच्यात. जाणत नाहीत याचा अर्थ ज्याच्याकडे जी सामुग्री असते ती सामुग्री असेल तरच ते तो कार्य करू शकतो. जसा एखादा कुंभार मातीचं भांडं तयार करतो, त्याला त्याच्याकरता काय पाहिजे, त्याला चक्र पाहिजे, दंड पाहिजे, माती पाहिजे, त्याला ती कला पाहिजे, तो मनुष्य जिवंत पाहिजे. ही सगळी त्याला उपादान कारण, निमित्त कारण, हे सगळे कारणं असतील तर ती सामुग्री तो काय करू शकतो. कोणती बाईला स्वयंपाक करायची, ती सगळी सामुग्री उपलब्ध असेल ते स्वयंपाक करेल. सामुग्री वाचून काय होतं, शेतकरी शेती करायची, सगळी सामुग्री असेल तर तो शेती करू शकतो. जे जे करायचं ते करायचं, कीर्तन करायचं म्हटल्यानंतर राहायला फेटा बांधून राहायला वास नाही होत ना. ती सगळी सामुग्री पाहिजे. सगळी सामुग्री पुढे पण बसलेले पाहिजेत ना. सगळं सामुग्री एकत्र येते त्यावेळीच कोणतंही कार्य बाहेर पडत असतं. मग जी माणसं जाणत नाहीत, ते का जाणत नाहीत, ज्या ज्या कालामध्ये तुम्हाला तत्त्वज्ञान प्राप्त करायचं त्याकरता त्यामध्ये असणारं पहिली गोष्ट विवेकाचा अभाव आहे, दुसरी गोष्ट वैराग्याचा अभाव आहे, तिसरी गोष्ट शमदे षटकाचा अभाव आहे, चौथी गोष्ट जिज्ञासाचा अभाव आहे. आणि मग त्याच्या पुढे ना मननाचा अभाव आला, श्रवणाचा अभाव, मननाचा अभाव आला, निधिध्यासनाचा अभाव आला, तत्वपदार्थाचा शोधन विशेष नाही आहेत. ही सगळी जर एवढी सामुग्री असेल तर तो जाणील. ही जर सामुग्री यातली काहीच नाही, जर तुम्हाला पूर्वेकडं प्रवास करायचा असेल आणि जर तो पश्चिमेकडे निघेल तर तो पूर्वेच्या दिशेला कसा पोचू शकेल, मुळीच नाही. बरीच लोक परमार्थात असतानासुद्धा अत्यंत विरुद्ध दिशेला निघाले असतात. हे आम्हाला काही कळत नाही, हा आमचा काय विषय नाही. तू काय कुत्रा आहे का काय, तुझा विषय नाही म्हणजे काय. पूर्वीचे लोक राजे होऊन गेले, राजे लोकांनीच हे तत्त्ववेद राजे लोकांची. त्यांनी मोठमोठे राज्य करून युद्ध करून विद्या जतन केली, शिकले टिकवली, सांगितली. भगवान कृष्णाने हजारो युद्ध केले, 16,108 बायका केल्या, एवढे राज्य केली, जगाची उलाढाली केली, सगळी 4 राज्य बसवले. आणि हे तत्त्वज्ञान जोपासलं, सांगितलं, पाळलं. अर्जुनाने तेच केलं, जनकराजाने तेच केलं, राजा दशरथाने तेच केलं, प्रभू रामचंद्राने तेच केलं. कोण यातून चुकलं ते. याचा अर्थ मनुष्याकरता ब्रह्मविद्या ही तत्त्वविद्या मनुष्याकरता असते. पण त्यातून इतके माणसं विन्मुख होतात की त्याच्या विरुद्ध वर्तन करतात, इतकं विरुद्ध वर्तन करतात की जवळजवळ राक्षसाची जी परंपरा असते, त्या काळात राक्षस होते, देव दानव मानव तर होतेच का नाही, म्हणजे राक्षसाची परंपरा आहे. आजही माणसं पश्चिमेकडे तुम्ही जितकं जाल, दक्षिणेकडे जितकं जाल तितकी माणसं क्रूर आणि राक्षस असतात. इकडं जितके जाल तुम्ही पूर्वेकडं तितके मग ते साधू. आता जितके उत्तर प्रदेश, काशी वगैरे इतकं काय म्हणतो 1500 लोकांचे हे असतात, ते जथीचे जथे कोणाचे, साधूंचे. आपल्याकडे जथे गायचे ते आता सगळ्यात टाकाऊ म्हणजे मुंबई, कोकण पट्टा. त्यांना रोज मांस आणि दारूशिवाय त्यांचं जीवनच नाही, ते माणसंच नाहीत ती. मग आता समजा एक काल होता तो का, आज काय झालं ते मुंबईत अशी ते याच्यावरती टी व्हीवरती ते पिक्चर असू द्या, मालिका असू द्या, त्यांना 2-3 पदार्थ त्याच्यावरच सगळं त्यांचे पोट भरतात. त्यांना त्याचं काय घेणं नाही. हे जगत काय होते, संस्कृती काय होते, माणसाकडे काय जाते. पहिली गोष्ट त्या मुलींचा बलात्कार, त्या भांडण, हे पहिलं त्याच्यात एक प्रमुख असतं. नंबर 2ला असतं त्यांचं ते दारू बिरू असं असतं, सिगारेट ओढणं बिडणं दाखवायचंच मुद्दाम ते. आणि नंबर 3ला काय असतं मग ते म्हणजे व्यसन असतं, हे असतं. आणि नंबर 3ला ते मुद्दाम ते मांसाचं माशाचे प्रकार घेणार, दाखवणार, सगळं सांगणार. त्यात सगळी घाण लोकांमध्ये सोडून दिली, इतकी घाण सोडली आणि इतकं बदललं आहे ते सगळं. मग ते शब्दाच्या पलीकडे ते सांगता पण नाही ना तुम्हाला, इतकी वाईट गोष्ट आहे ती. अशी विरुद्ध निघले तर आता विरुद्ध. तुम्हाला कोणती संस्कृतीपासून सुरुवात होते, श्री गणेशापासून, शाळेतले ग पासून सुरुवात होते का नाही. मग तो काय जास्त लगेच बॅरिस्टर होतो काय तो, मग तिथून सुरुवात होते. तुम्हाला पहिल्या देव धर्म आचार वगैरे हे तर केलं पाहिजे तुम्हाला. पुढं तुमची हिंदूची मुलगी राहिली,
लोकाला ऐकणार नाही झेपायला. अख्ख्या मुली ख्रिश्चन झाल्या. तुमच्या घरात बाप बोलू शकत नाही तिला. बांगडी गेली, विणी बांधायची गेली, कापासळाच गेलं, साडी काहीच नाही. पॅन्ट केस मोकळे सोडे, ठोटे हात, काहीच नाही. मुसलमानासारखे सगळे थोबाडं झाले, काय नाही राहिलं ते. याच्यापेक्षा ती त्याला काय म्हणतो आपण, ते ख्रिश्चन संस्कृती कोणतीही ते काय करणार तुम्ही ते आता. कोणी लादलं हे. जर हा मुखोटा प्रत्येक मुलीच्या, खेड्यातल्या मुलीच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर या असतो, तिच्या मनामध्ये देवधर्माची भावना असेल, तिच्या मनात आईवडिलाची भावना असेल, ती का बापाला बाप मानेल, ती का आईलाही मानेल. ती जर भावना हिसकून घेतली काय राहील. आणि सगळी संस्कृती आणि सगळी ही तुम्हाला 1000 वेळेस फक्त ती बाईच्या खांद्यावर असते. ती फक्त तिला म्हणून शक्ती म्हटलं आहे. तिला खूप बळ असतं. ते सगळं खांद्यावर घेऊन चालत ते सगळं असं. ते गेली, संस्कृतीच गेली. एकदम विरुद्ध विमूढः नानुपश्यन्ति. म्हणजे हे मूर्ख लोक जर स्वतःला माणूसच जर म्हणून ओळखत नाहीत, तर ती सुख परमात्मा इतका सूक्ष्म आहे. तो काय इंद्रियाच्या कक्षेत येते का ती गोष्ट. ती इंद्रियाच्या कक्षेत येत नाही, ती ज्ञानाच्या कक्षेत येत नाही. इंद्रिय आणि ज्ञानापेक्षा कैक दुटीपटीने ते दूर आहे. ते वृत्त्यात्मक ज्ञान घेतलं ते फक्त जड पदार्थाला, विषयाला ते जाणू शकतं, परमात्म्याला नाही जाणू शकत. म्हणून त्याला मोहमूढ म्हणजे मूर्ख. भाषा चांगली ती, पण मोहमूढ म्हणजे मूर्ख. आणि मूर्खाची संख्या इतकी जास्त आहे आणि मूर्खाला इतकं डिमांड आहे. तुम्हाला सांगतो, मूर्खाची गोष्ट इतकी नेहमीचीच असते पहिल्यापासून. मूर्खाची गोष्ट जी वैपरीत्य रीतीने वागतात ते माणसाची प्रतिष्ठा असते. समाजात आमची प्रतिष्ठा आहे का डॉक्टर, वकील, इंजिनियर, सर, प्रोफेसर यांची प्रतिष्ठा आहे. एखादा पुढारी आला तर 1000 लोक जमतात. एखादे महाराज 1000 लोक जमतात का 1000 लोक तुडितात त्याला. ते विमूढः नानुपश्यन्ति, विरुद्ध, मूढ, त्याला मूर्ख म्हणतात. आणि त्यामुळे ते त्या जीवात्म्याला नाही जाणू शकत ती गोष्ट. त्याला जाऊ द्या, सोडून द्या. तुमच्या खिशात रत्न असूनही जर तुम्हाला ते कळत नाही तर तुमची इतका मूर्ख कोणी. मग कपाटात ठेवलं नाही कळू द्या, बाजारातलं नाही कळू द्या. आता इथं ते जिवंत आहेत ना, इथं तुमचा श्वास चालला हे तुम्हाला, हा श्वास कशामुळे चालला आहे हे तर तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे का नाही. का चालतं हा श्वास, कोण देतं हे बळ, माझे पाय कोण हलवतं, माझे हात कोण हलवतं, माझे एवढी पण अक्कल नाही. एवढं तर शोधशील का हे काय आहे, हे विज्ञान नेमकं काय आहे. काय विज्ञान असं कसं पोटात एक जठर टाकलं असं ती 100 वर्ष काय त्याला करावं लागत नाही. ते असं काय अशी यंत्रणा असेल, कोणी उभी केली असेल यंत्रणा, कशी चालली अशी यंत्रणा. थोडा तर विचार करायचा. नाही करीत ना, मानित पण नाहीत ना, मानित नाही. त्यांच्या गावाला पण शिवत नाही ती गोष्ट. आणि जी थोडी पण शरम वाटत नाही. जितकी जास्तीत जास्त विपरीत. आणि म्हणून ह्या एक नाही, हे 1000 वर्षाच्या जास्त झालं हे नष्ट करायचं. 1000 वर्षाच्या पूर्वीपासून यवनांनी ते केलं, त्याच्यानंतर इंग्रजांनी ते केलं, आणि इंग्रज गेल्यानंतर ह्या लोकांनी हेच केलं ना. ते आता मोदी आले तर म्हणून ते आता काहीतरी समजायचं, थोडसे ह्या बाजूला झुकलं ते. नाही तर अजूनही ते काय भयंकर गोष्ट आहे ते. असे लय भयंकर. आता ते काय सांगा, ते विमूढः नको ते बोलायला, ते टेप चालू आहे तुमचा तो. पण विमूढः वैपरीत समाजातल्या गोष्टी बऱ्याच वेळा म्हणतात महाराजाला काय करायचं राजकारणाचं. अरे महाराज होऊ दे, सर प्रोफेसर होऊ दे, दुकानदार होऊ दे, व्यवसाय होऊ दे, कोणी मजूर होऊ दे, पाण्यातून ओलावा जसा वेगळा होत नसतो तसं कोणत्याही व्यक्तीपासून राजकारण वेगळं होत नाही. आणि राजकारणापासून वेगळी व्यक्ती करता येत नाही. राजकारण म्हणजे ते जीवन असतं. जीवन हेच राजकारण असतं एक. त्यातून वेगळं कसं काय करणार तुम्ही, जगणार कसं काय ती गोष्ट. तेच असतं. अर्जुनाला काय करायचं होतं, भगवंताला काय, कृष्णाला काय करायचं होतं. राजकारण म्हणजे जीवनाची एक प्रक्रिया असते ना. झाली आता समजा, आता तुम्हाला एखादा आला आणि ठोकला, तुम्हाला कुठं जायचं, मग ते गेले का तिथं कुठं सगळ्याला तेच असतं. ते यातून वेगळं काही नसतं. उलट इतरांपेक्षा आम्हाला समाजाची जास्त जबाबदारी असते. समाजाविषयी आम्ही जास्त बोललं पाहिजे. पण थोडं जर बोललं तर त्याचा एवढा भाऊ करतात, बाबा झाले मग तुम्हाला काय करायचं राजकारणाचं, तुम्ही याच्यावर बोला का, तुम्ही तुमचं कीर्तन करावं, तुम्ही तुमच्या पोथ्या सांगा,
तुम्ही तुमची भक्ती सांगा. अरे भक्ती सांगता कोणला? हे सगळे जनावरं झाली तर भक्ती कोणाला सांगा तू? हे तर पहिली माणसं पाहिजे. ते माणसं पाहिजे का नको सांगायला त्यांना? ते जाऊ द्या. मुद्दा काय आहे, मनुष्याने मनुष्यपण सोडलं आणि मग मनुष्यत्वच जर नाही राहिलं तर मग त्यालाच विमुडा म्हणतात. ते कसे काय जाणतील ते? जाऊ द्या. दुसरी गोष्ट, विमुडा हा नानुपश्यंती आणि त्याला पुढे काय म्हणलं ते? ज्ञानचक्षुष हा पश्यंती. तर ज्ञानचक्षु म्हणजे काय? याचा अर्थ तुमच्या या दृष्टीला जीवात्मा दिसतो कळतो असं नाही, तर त्याकरता ती दृष्टी वेगळी, त्याला ज्ञानचक्षु असं म्हणतात. ज्ञानचक्षु याचा अर्थ हे तुम्हाला आता सांगितलं. विवेकापासून सुरुवात होईल. विवेक, वैराग्य, समाधी, षटक ते काही सोपी गोष्ट नाही. एवढा पर्वत चढून जायची. विवेक, वैराग्य, समाधी, षटक वगैरे हे सगळं करायचे, श्रवण करायचे आणि ग्रंथाध्ययन करायचे, गुरुघरी राहायचे. हे सगळं करीत करीत तत्त्वपदार्थ शोधन एवढं केल्यानंतर ते ज्ञान येतं. आणि त्या ज्ञानाच्या दृष्टीने परमात्मा सच्चित आनंद कसा, तो निराकार कसा आणि जगतात त्याचा काय संबंध, अशी ज्ञानदृष्टी आली का त्या दृष्टीने ते पश्यंती. ते ज्ञानी लोक परमात्म्याला नाम जीवात्म्याला पाहतात. असा जीवात्मा तो शरीरात असतानाही पाहतात. म्हणजे काय, ह्या शरीरातून त्या शरीरात जाताना ते त्यांना ज्ञान असतं, शरीरात स्थित असताना त्यांना ज्ञान असतं आणि विषय भोगताना त्यांना ज्ञान असतं. गुणात असो गुणाच्या बाहेर असो त्यांना जीवात्म्याचं ज्ञान असतं. त्याला ज्ञानी असं म्हणतात. यतन्तो योगिनश्चैनं यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः नैनं पश्यन्ते चेतसः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसः. यतन्तः योगिनः च एनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतन्तः अपि अकृतात्मनः न एनं पश्यन्ति अचेतसः. असे त्याचे पद आहेत. अन्वय असा आहे तर आत्मनि अवस्थितं येनं यतन्तः योगिनः पश्यन्ति. आणि नंतर मग अकृतात्मनः अचेतसः यतन्तः अपि न येनं पश्यन्ति. हे पाहत नाहीत. वरच्या अर्थाचा जवळजवळ श्लोक आहे. आत्मने आपल्या हृदयात स्थित असलेला या आत्म्याला यतन्तः नाम प्रयत्न करणारे जे योगी आहेत ते तत्वतः पश्यन्ति नाम तत्वतः जाणतात. आणि अकृतात्मानः ज्याने आपलं अंतकरण शुद्ध केलेले नाही असे अचेतसः अज्ञानी लोक प्रयत्न करत राहून सुद्धा या आत्म्याला ते जाणत नाहीत. म्हणजे खालच्या ओळीतले जे 2 तुकडे होते त्याचा थोडासा विस्तार केला आहे या ठिकाणी. तर आत्मनि अवस्थितं, तर हृदयामध्ये असणारा जो परमात्मा, अवस्थितं येनं यतन्तः योगिना प्रयत्न करणारे जे योगी असतात ते योगी येनं पश्यन्ति, तर ते योगी या आत्म्याला पाहतात. मग आता पश्यन्ति म्हणजे काय, यतन्तः याचा अर्थ काय, प्रयत्न करणं. आता प्रयत्न करणं मग त्याला काय उपायांची नैवाणी येते. मग आता कोण प्रयत्न करतो, आपण त्याला काय म्हणतो. मग आता जे सगळे शास्त्र आहेत ते सर्व शास्त्र तेच प्रयत्न करत असतात. जी योगी ती योग करतात, कर्मावली कर्मठ करतात, सांख्य आहेत, न्यायिक आहेत, हे सगळे जे आहेत हे सगळे प्रयत्न करणारेच असतात.
पण ते प्रयत्न करणारे ते सगळे योगी असतात. पण त्या जे आत्म्याला जाणण्याचे प्रयत्न करणारे यतन्तः, त्या योग्याला म्हणतात यतन्तः, प्रयत्न करणे. जो प्रयत्न करतो तो या आत्म्याला जाणतो. मग आत्म्याला जाणतो म्हणजे स्वरूपाने जाणतो, हृदयात आहे तो जाणतो. तर हृदयात असतो का तो? तर हृदयामध्ये असतो. ही गोष्ट सर्व संतांनी गीतेने वर्णन केली. भगवंतांनी सांगितलं सर्वशचाम, म्हणजे हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा रामू, आहे की नाही? सर्व गटी राम. तो हृदयामध्ये आहे. हृदयामध्ये आहे म्हणजे कसा आहे तो? मग त्या कसं मूर्त असा ठेवलेला आहे काय तो? असा नाही. मग जसं एक आरसा असतो आणि त्या आरशात एक प्रतिबिंब पडतं, तसं हृदय फार स्वच्छ असतं, चेतन तर सगळं व्यापक असतं आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं. आणि म्हणून तिथे एक प्रकारचं तो मूर्त हृदयाच्या बाबतीमध्ये असतं. अंतःकरण शरीरभर असतं आणि हृदय तर मध्यभागी असतं. त्याच्यामध्ये परमात्म्याचं वास्तव्य असतं. एवढं त्यातलं सांगण्यातलं तात्पर्य असतं. आणि मग अशा परमात्म्याला अवस्थित असलेल्या आत्म्याला ते प्रयत्न करणे योग्य असतात. ते जाणतात. कोण जाणत नाही? सर्व आज्ञानी ज्ञानी जीवात्म्याला जाणतात. कोण जाणत नाही असं नाही. मग कोण कसं जाणतो? काही मी रूपाने जाणतो, काही जीव रूपाने जाणतो, काही कर्ता रूपाने जाणतो, काही भोगता रूपाने जाणतो. मेलो 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 मी दुःखी झालो, काही दुःखी रूपाने जाणतो. वा 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 मेले आनंदी. अरे मी सुखी म्हणला तरी मीच घ्यावा लागतो आणि मी दुःखी म्हटलं तरी मीच घ्यावा लागतो. मी प्रयत्न करतो म्हटलं मीच घेतो, मी करता म्हणलं, मी भोगता म्हणलं, तुम्ही काही घेतलं तर मी घेतो. तो मी जोडूनच म्हणतो ना तो. मग याचा अर्थ मी, याचाच अर्थ आत्मा आहे. पण त्याने जाणलं की नाही? मग जाणलं. पण कसं जाणलं? ते तत्वतः नाही जाणलं ना. तत्वतः नाही जाणलं. कर्तृत्वाच्या रूपाने जाणलं, भोक्तृत्वाच्या रूपाने जाणलं. मी करता आहे. मग करता, तो करता कशाला जोडील याचा काय भरोसा नाही. असं मी तो कशाला, मी बायकोचा नवरा आहे, मी घराचा मालक आहे, मी कशाला तो मी जोडला जाईल याचा अर्थ हे त्याला सांगता येत नाही. म्हणजे जीवात्म्याचं प्रत्येकाला ज्ञान असतं. फक्त ते ज्ञान कोणत्या रूपाने असतं हा भाग वेगळा आहे. मग जे अज्ञानी जन असतात, प्रयत्न न करणारे असतात, त्यांना ते कोणाला जीव रूपाने, कोणाला कर्ता रूपाने, कोणाला भोक्ता रूपाने, कोणाला सुखी रूपाने, कोणाला दुःखी रूपाने. पण मी, माझा डोळा दुखतो, माझे हात दुखतात, माझं शरीर दुखतं, याचा अर्थ माझ्याहून हे सगळं वेगळं आहे हे तोच सांगतो. त्याला ते जाणवते. त्याला हे काय मी नाही, शरीर काय मी नाही, शरीराच्या आत कोणतरी वेगळं आहे. आणि मग ते हे सगळं प्रत्येकाला जीवात्म्याचं ज्ञान असतं. फक्त कोणत्या रूपाने असतं हा आहे प्रश्न. आणि जे यतन्तः म्हणजे काय, योग्य असतात ते काय, ते या ठिकाणी जाणतात. पण कसे जाणतात? ते तत्वतः जाणतात. आणि बाकी जाणतात ते कसे जाणतात? ते मग कर्ता रूपाने, भोक्ता रूपाने असे ते जाणतात. आणि म्हणून जे जाणणारे प्रयत्न करणारे जे असतात, जे योग्य असतात ते प्रयत्न करतात असं नाही म्हणायचं. जे प्रयत्न करतात त्यांना योग्य म्हणतात. म्हणजे जे तत्त्वज्ञान प्राप्त कराल त्यांना ज्यांना तत्त्वज्ञान प्राप्त झालं त्यांना तत्त्वज्ञानी म्हणायचं. जे प्रयत्न करतात, जे पास झाले ते शाळेत गेले असं म्हणायचं. असं आहे, शाळेत गेलं म्हणजे पास झाला असं काय नाही. ते शाळेसाठी दुनिया जाते. तो शाळेत जाऊन उत्तम प्रकारचे मार्क घेऊन आला आहे, तो शाळेत गेला आणि त्यांनी तर त्याला महत्त्व राहतं ना. मग तशी गोष्ट आहे ती तत्त्वज्ञानाची सुद्धा. तर असे जे तत्त्वज्ञ आहेत, जाऊ द्या विषय काय, त्याला काय फार त्याच्यात विषय नाही. तो विषय असा आहे, जे प्रयत्न करणारे योगी आहेत ते या जीवात्म्याला आत हृदयात असताना तो ह्या जीवात्म्याला जाणतात, ते प्रयत्न करतात आणि तत्वतः जाणतात असं या ठिकाणी. आणि जे बाकीच्या आहेत ते जे प्रयत्न न करणारे आहेत ते अकृतात्मानः, ते या आत्म्याला जाणत नाहीत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.